निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात झालेली आहे. महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. शिवसेना पक्ष कोणाचा, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निकालसुद्धा सुप्रीम कोर्टात लवकरच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने सर्वच अपात्र ठरणाऱ्या आमदारांना कोर्टाने नोटीसही पाठवली आहे. कोण पात्र होणार, कोण अपात्र होणार, जागा वाटपाला कोणाला किती जागा मिळणार, या सगळ्या गोष्टी बाजूला असतानाच ज्या भारतीय जनता पक्षाच्या खेळीने शिंदे गट ठाकरेंना सोडून शिवसेना ताब्यात मिळवली, त्यांचेच आता सहकारी सोडून जाताना दिसत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आणि लोकसभेमध्ये झालेला भाजपचा मोठा पराभव याचा फटका आता निवडणुकीमध्ये बसत आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकी या काही महिन्यावरती येऊन ठेपलेल्या असतानाच शिंदे गटाला धक्का बसलाय. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडचे माजी आमदार पाटील यांनी साथ सोडलेली आहे आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तर दुसरीकडे कोर्टानेही याचिका दाखल करून घेतल्यामुळे शिंदे गटाचे खासदार अडचणीत आले आहे. सुरुवातीला 48 मताने जे पराभूत झालेत अमोल कीर्तीकर यांचा विजय अगोदर घोषित करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा ऑब्जेक्शन घेऊन रवींद्र वायकर यांना विजयी करण्यात आले. आणि त्याच अनुषंगाने कोर्टाने याचिका दाखल करून घेतल्याने हा एक मोठा जबरदस्त झटका बसलेला आहे. म्हणजे खासदार कमी होणार आणि आमदारही सोडून जातोय की काय, अशाच गोष्टी घडताना दिसत आहेत. आपल्याला काय वाटतं कमेंट करा. धन्यवाद.